यंदाचा उन्हाळा तापत असताना उन्हाची तीव्रता वाढलेली पाहता खरं तर 2 आवर्तनं चंद्रभागा नदी भीमा नदीतून सोडले जाणार होते उजनी धरणातून, पण यावेळेस एकच आवर्तन सोडण्यात आलेलं आहे। परंतु हे आवर्तन सोडल्यामुळे खरं तर मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, सांगोला असेल या तिन्ही भागातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळताना दिसत आहे। खरं तर हे भीमा नदीत सोडलेलं पाणी साधारण कोल्हापूर प्रकारचे 16 बंधाऱ्यांमधनं पुढे जाणार आहे। साधारण 16 बंधारे भरल्यामुळे खरं तर ही नदीकाठच्या असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला आता दिलासा मिळताना दिसत आहे। खरं तर 4 दिवसापूर्वी सोडलेलं पाणी आता पंढरपुरात आलेलं आपल्याला दिसत आहे। आपण सध्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या तीरावरती आहोत। इथं हे पाणी पोहोचलेलं आहे। येणाऱ्या 15 मे पासून अधिक महिना ही चालू होतो। अधिक महिन्याचं महत्व म्हणजे पंढरपुरात राज्यातून परराज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात। चंद्रभागेचं स्नानाचं खूप महत्व आहे। खरं तर अशा प्रसंगामध्ये चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाणी असणं खूप गरजेचं होतं। खरं तर पालकमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे किंवा नगराध्यक्षांनी जी मागणी केली त्याप्रमाणे आता ही पाळी पूर्ण पाणी आलेलं आपल्याला दिसत आहे। खरं तर अल निनोचा प्रादुर्भाव वाढत असल्या कारणानं यावेळेस पाणी उशिरा सोडण्याचं कारण दाखवलं जात होतं। तरी यावेळेस पाणी सोडल्या कारणानं नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत आहे। पंढरपुरातून जगदीश डांगे, LS मराठी।